इथं जी रेल्वे लाईन आहे त्या रेल्वे लाईनवर तुम्ही अंदाजा घ्या किती लोकांचे तिथं ऍक्सिडेंट झाला असं दाखवलं, पण तो ऍक्सिडेंट होता का मर्डर होता हे सुद्धा खोलात जाऊन. आणि एक आहे, आमच्या सगळ्यांचं असं मत आहे की वाल्मिक कराडची जी प्रॉपर्टी आहे ती हजारो कोटीची आहे. आता स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणतो, त्यांच्या समाजाचे व इतर समाजाचे इथं असणारे लोक अक्षरशः साध्या पत्र्याच्या नाहीतर झोपडीमध्ये तिथं राहतात आणि या महाशयाची 1000 कोटीची प्रॉपर्टी होती कशी? आता आमची मागणी अशी आहे की एसआयटी तुम्ही या विषयात लावली, एक वेगळी एसआयटी लावा की एक तर 1000 कोटीची प्रॉपर्टी झाली कशी आणि त्या 1000 कोटीच्या प्रॉपर्टीमध्ये कोण कोण पार्टनर आहे याचा सुद्धा अभ्यास त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि आमचं असं मत आहे की हे 1000 कोटी सरकारने जप्त करावे आणि जो जो व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आमच्यावर अन्याय झाला, आमच्या जमिनी हडपल्यात, आमच्या महिलांवर अन्याय तिथं झालेला आहे, आमच्या कोणाच्या जवळचा मर्डर या व्यक्तीने तिथं केलेला आहे, ती 1000 कोटीची प्रॉपर्टी ती सरकारने विकावी आणि या गरीब लोकांना त्या पैसा डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला तिथं द्यावा अशी